धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे। सुरक्षितता व्यवस्थापनासाठी एआयचा वापर होणार असून दीक्षाभूमी परिसरात एआय कमांड सेंटर सुरू आहे, तर 1,500हून अधिक पोलीस तैनात असणार आहेत। बिहारमधील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी 14 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही मागणी आहे। 14 ऑक्टोबरला भायखळा राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला या असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा असून या मेळाव्यात विचारांची देवाणघेवाण होते। पंकजा मुंडेंचे विचार ऐकण्यासाठी भगवानगडावर या असं आवाहन वाघमारेंनी केलंय। संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात 14 वर्षांनंतर पुन्हा सिंहगर्जना ऐकायला मिळणार आहे। कर्नाटकातील शिवमोगा प्राणी संग्रहालयातून आलेल्या प्राण्यांमध्ये सिंहाची जोडी आली आहे। यात अर्जुन 8 वर्षांचा तर सुचित्रा 10 वर्षांची आहे। या नव्या प्राण्यांमुळे संग्रहालयाचं आकर्षण वाढलंय। अतिवृष्टीमुळे पैठणमधील फूल शेतीचं मोठं नुकसान झालंय। पडवाळी शिवारात अनेक शेतकऱ्यांनी झेंडू शेतीची लागवड केली होती। झेंडू आणि शेवंती या फुलांची लागवड करण्यात आली होती, मात्र पावसामुळे झाडावरील फुले भिजल्यानं ती खराब झाली आहे। त्यामुळे फूल शेतीला मोठा फटका बसलाय। नाशिक शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी संदर्भात शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर पाऊल उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे। एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ड्रग्ज विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। या टोळीत एका महिलेचा देखील समावेश आहे। 17,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पैठणच्या विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अपघातानंतर दुरुस्तीला पाठवण्यात आली, मात्र 3 वर्ष उलटूनही रुग्णवाहिका अद्याप दुरुस्त होऊन पुन्हा रुग्णालयात आलीच नाही। त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होते आहे। ग्रामस्थांकडून खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार विलास भुमरे आणि प्रशासनाला वारंवार याबाबतीत निवेदन देण्यात आलंय। चांदवड तालुक्यातील शिंगवे गावात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागानं चांदवड तालुक्यात जनजागृती अभियान राबवण्यात आलं। स्वच्छता आणि आपले अधिकार याबाबत जनजागृती करण्यात आली आहे।